आपल्याला ही निवडणूक ही कोणाची एकट्याची नसून ही नगरकरांच्या विश्वासाची निवडणूक आहे। त्यामुळे आपण सर्वांनी त्या विश्वासानं एक माझ्यासारख्या काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या पाठीमागं मतदानाच्या रूपाने आपण उभा राहावं अशी एक विनंती आपल्याला सर्वांना करतो की आपण सर्वजण, मला खात्री आहे की मोठ्या संख्येने तुम्ही आमच्या मागे उभा राहताल आणि जोपर्यंत आमच्या शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत तुम्हाला सांगतो फक्त आणि फक्त नगर शहराकरताच काम करत राहील अशी एक ग्वाही तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करतो। 20 तारखेला मात्र फक्त आपण सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी माझ्यासारख्या काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या पाठीमागं मतदान रूपी उभा राहावं। आजादी तू ही है समर्पण, तुझे ही साकार रूप गोविंदा जीवन। जलवा रे जलवा, तेरा जलवा, जलवा रे जलवा, जलवा जलवा, जलवा रे जलवा, तेरा जलवा, जलवा रे जलवा। अहमदनगर विधानसभा निवडणुकीच्या प्रचार तोफा थंडावण्याअगोदर महायुतीचे उमेदवार संग्राम जगताप यांची तुफान प्रचार फेरी आज शेवटच्या दिवशी सकाळच्या सत्रात पार पडली। राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्रभाग क्रमांक 1 मधील सर्व नगरसेवक आणि परिसरातील नागरिकांच्या वतीनं संग्राम जगताप यांच्या निवडणूक प्रचार फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं। सावेडी उपनगरातल्या भिस्तबाग महाल येथून ही भव्य निवडणूक प्रचार फेरी काढण्यात आली। ठिकठिकाणी फुलांची उधळण करत संग्राम जगताप यांचं जंगी स्वागत करण्यात आलं। या निवडणूक प्रचार फेरीत वारकरी संप्रदायाचे टाळकरी मुलं सर्वांचं आकर्षण ठरले। प्रचार फेरीत मतदारांच्या गाठीभेटी घेत असताना महिला वर्गाच्या वतीनं संग्राम जगताप यांचं प्रत्येक ठिकाणी औक्षण करण्यात आलं। तसेच यंदाही संग्राम जगताप मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास सुद्धा व्यक्त करण्यात आला। आज माझ्या प्रभाग क्रमांक 1 मध्ये संग्राम भैया यांची रॅली चालू आहे आणि आज प्रचाराची सांगता माझ्या या प्रभागामध्ये होणार आहे। आज प्रभागामध्ये काम करत असताना विविध ठिकाणी विकास कामे चालू आहेत आणि ती विकास कामे करताना मला सांगायला आनंद होतोय की विकास कामे करण्यासाठी भैयांनी मुबलक असा निधी आम्हाला वेळोवेळी या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये उपलब्ध करून दिला। आज भैयांनी माझ्याच प्रभागामध्ये नाही तर आपल्या नगर शहरामध्ये सर्वच ठिकाणी जी रस्त्याची कामे असतील, ड्रेनेजची कामे असतील, ज्या मूलभूत सुविधा ज्या नागरिकांसाठी आवश्यक असतात तर त्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या। त्याबद्दल मी नगरच्या सगळ्या नागरिकांच्या वतीने मी भैयांचे मनापासून आभार मानेन।